घराजवळच ना ही घोळीची भाजी निघाली होती आणि खूप दिवसापासून माझी नजर तिच्यावर होती, कारण मला पालेभाज्या खूप आवडतात आणि त्यात ही भाजी खूप चवीला लागते. आणि अशा प्रकारे मी तिला साफ करून घेतलेली आहे. आणि आता तर पाऊस पडायला सुरुवात सुद्धा झालेली आहे, त्यामुळे या पालेभाज्यांना ना अजून चव यायला लागलेली आहे. या भाजीमध्ये आपण थोडीशी चणा डाळ सुद्धा टाकणार आहोत. तर ही भाजी मी आज कुकर मध्येच घालणार आहे. त्यासाठी मी तेल घेतलेलं आहे, तेजपत्ता, दालचिनी, कांदा, लसूण हे सगळं टाकून परतून घेणार आहोत. त्यानंतर हळद, गरम मसाला आणि मसाला थोडासा परतून झाला की त्यामध्येच आपण वाटण टाकणार आहोत आणि ह्या वाटणाला थोडंसं पाणी टाकून शिजवणार आहोत, जेणेकरून मस्त तर्री येते. तर्री आल्यानंतर आपण जी भाजी साफ केलेली आहे ती टाकलेली आहे आणि त्यानंतरच आपण त्यावर चणा डाळ टाकलेली आहे आणि थोडीशी चिंच आणि गूळ आणि सगळ्यात महत्त्वाचं चवीपुरतं मीठ. तर हे सगळं ढवळून घेतलेलं आहे आणि मस्त पाणी टाकून 2-3 शिट्ट्या येईपर्यंत आपण याला शिजवून घेणार आहोत. तर चला, भाजी शिजून होईपर्यंत चॅनेलवर नवीन असेल तर आपल्या चॅनेलला पटापट सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हालाही आपल्या चॅनेलवर बघायला मिळतील.